छत्रपती संभाजीनगरातील चांदगुडे कुटुंबाच्या आत्महत्या प्रकरणामध्ये नवा अँगल. संगीता चांदगुडे यांच्या जुन्या व्हिडिओमुळे चर्चा. एका नातेवाईक महिलेमुळे संसारामध्ये वाद निर्माण झाल्याचा दावा. एकीकडे महिला आरक्षणाला विरोध, दुसरीकडे विद्यार्थिनींशी संवाद. राहुल गांधींची दुटप्पी भूमिका. पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. नागपुरातील कार्यक्रम पैसे देऊन आणलेल्या लोकांचा नव्हता. महाराष्ट्राची खरी जेन झी कार्यक्रमामध्ये होती. राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. मतं विकत घेण्यासाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचं काय? बिहारमध्ये दिलेले पैसे आणि भाजपचे सर्व कार्यक्रम हाच खरा पेड इव्हेंट. राहुल गांधींच्या कार्यक्रमावरील टीकेनंतर राऊतांचा पलटवार. मी मुख्यमंत्री झालो ही संविधानाची ताकद, राजकारण व्यवसाय नाही ते माझं मिशन. नागपुरात जेएनसी सोबतच्या संवादामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी उलगडला राजकीय प्रवास. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून चाकण एमआयडीसीमधील रस्ते कामांचा आढावा. चाकण ते तळेगाव महामार्गाची पाहणी. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं परिसरातील खड्डे बुजवण्याचं काम. शरद पवारांनी 29 तारखेला बोलावली पक्षाच्या कोर कमिटीची बैठक. पक्षाच्या पुढील वाटचाल आणि विलिनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती. जरांगेंची लढाई आमच्या विरुद्ध नाही, शासनाविरोधात. त्यावर सरकार निर्णय घेईल. जात पडताळणीमुळे चुका असेल तर त्यावर आम्ही लढतोय, मंत्री छगन भुजबळांकडून स्पष्ट. ओबीसी आणि मराठा समाजामध्ये कोणताही वाद नाही. ओबीसींची नियत साफ. मराठ्यांच्या विरोधात जाणं हे सामान्य ओबीसींनाही मान्य नाही. जरांगेंचं भाष्य. 29 तारखेच्या आंदोलनावर ठाम. बारामतीमध्ये आमदार रोहित पवारांच्या पीए अजित दशावतारे यांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू. रुईमधील साई गणेश नगर इथे फॉरेन्सिक टीमकडून तपासणी. मुलीची हत्या की आत्महत्या, तपास सुरू. एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील खाद्यतेल व्यापारी एकवटले. सुट्या तेलाची विक्री बंद केल्यावरून कोर्टामध्ये जाणार. 15 दिवसामध्ये निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचाही इशारा. साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल. व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांचा साठा ठेवण्याची परवानगी. मिठाई विक्रेते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी.